अभ्यास करण्यापेक्षा परिस्थितीने मला ते केलं. महाराष्ट्रात पहिला आलोच आणि आईला जे वचन दिलं होतं की मी पिक्चर बघणार नाही ते खरंच मी पाळलं. तर माझ्या पाठीमागे जे पहिले आले त्यांचं रेकॉर्ड ब्रेक केलं. त्या मुलीशी लग्न करायची माझी खंत आणि ती सहल ते मरेपर्यंत राहणार आहे. या तालुक्यातले तर सगळे झालेच घर, पण भोर तालुक्यातले पण झाले. माझे 102 ताप होता आणि मी तो डोंगर चढलो. व्यवसायातून मला वेळ मिळाला, बंद केला, तर मी टीचर म्हणून काम करेन. नमस्कार मित्रांनो, आज जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावामध्ये प्रॅक्टिस करणारे डॉक्टर अशोक कोठडे असं ज्यांचं वय 83 आहे आणि ज्यांनी पिंपळवंडी गावामध्ये 57 वर्ष आपली आरोग्य सेवा दिली. आज ह्या पिंपळवंडी गावचे धन्वंतरी डॉक्टर अशोक कोठडे सर यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. तर आज हा आमचा ठळक न्यूज हा नवीनच चॅनल आहे. ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध डॉक्टरांच्या मुलाखती घेत असतो. त्यामध्ये ज्या डॉक्टरांनी त्यांचं आयुष्य एक खेडोपाडा गावांमध्ये एक प्रॅक्टिस किंवा वैद्यकीय सेवा देण्यासाठी रुजवलं, आज त्यांच्याशी आपण मनमोकळ्यापणाने गप्पा मारणार आहोत. परंतु आज आपण जर हा नवीनच ठळक न्यूज चॅनल पाहत असाल तर त्याला आपण सबस्क्राईब करा. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आमच्या ठळक न्यूज या चॅनलसाठी आलात आणि आमच्याशी भरपूर तुम्ही गप्पा मारणार आहात, तुमचे अनुभव शेअर करणार आहात आणि हार्दिक स्वागत सर. ही खरं मला अभिमानाचीच गोष्ट आहे. सर, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला की सर, आपण जेव्हा शिक्षण घेत असताना आपल्याला असं का वाटलं की आपण इतर शिक्षणापेक्षा वैद्यकीय शिक्षण घ्यावं आणि वैद्यकीय शिक्षणाकडे आपण कसे वळालात, याबद्दल आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर फार छान होईल. खरं म्हणजे मला वैद्यकीय व्हायचंच नव्हतं, डॉक्टर व्हायचंच नव्हतं, मला वकील किंवा शिक्षक व्हायचं होतं. तो माझा खरा आवडता पेशा. पण ॲक्सिडेंटली मला इकडे यावं लागलं. प्री डिग्रीला 4 वर्ष एकाच वर्गात नापास झालो. त्यामुळे घरच्यांनी शिक्षण बंद केलं आणि त्यामुळे आता काय करायचं असा प्रश्न आला. तेवढ्यात एक पेपरमध्ये जाहिरात आली नांदेडची आणि म्हटलं आता आपण काहीच करू शकत नाही, तर म्हटलं चला डॉक्टर व्हावं, म्हणून मी फॉर्म भरला आणि सिलेक्ट झालो. सर, तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे की सर, तुमचं बालपण आणि त्यावेळेसची तुमची कौटुंबिक परिस्थिती आणि त्यानंतर घेतलेली शिक्षण याबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे सर. कारण म्हणजे माझा जन्म हा सोलापूर तालुक्यातील खंडाळी येथे झाला, पण तो जन्मापासूनच मला संघर्ष करावा लागला. म्हणजे आम्ही टोटल माझ्या वडिलांना 14 अपत्य झाले. त्यातला माझा मुलांमधला 7वा नंबर. आईला पोट दुखायला, त्यावेळेस सासूबाईचं कडक अगदी धोरण असायचं आणि सासूरस असायचा. त्यामुळं काही कोणाला सांगायची सोय नव्हती. आईचं पोट दुखायला लागलं, तिला वाटलं की आपल्याला टॉयलेट आली, म्हणून ती उकिरड्यामध्ये गेले आणि तिथंच माझा जन्म झाला. आणि मग तिथं नाळ बिल तोडायला कोणीच नाही ना, तिच्याकडे हत्यार नाही, काय नाही. त्यावर ते गुलाबाई नावाची एक आमच्या ओळखीची तिथून चालली होती, डोक्यावर पाटी, ते पाठी गिळा असं होतं. तिला बोलावं लागलं नाही, मी रडत असेल आवाज आला आणि मग त्या तिथं आल्या. त्यांनी व्यानीच नाळ कापलं. खरं मला आश्चर्य वाटतं, आईला आणि मला धनवड झाला नाही आणि तिथून माझी सुरुवात झाली. आणि 9 भाऊ आणि 4 बहिणी असल्यामुळं आमच्याकडं लक्ष द्यायला आई नव्हतीच. तुमचं तुम्हीच मिटवायचं, भांडण काय असेल ते, पण आम्ही समजूतदार होतो आणि त्यामुळे माणसात राहायची फार सोय लागली. एकट्याने राहू शकत नाही. माझे वडील हे दुकानदार होते. त्यावेळेचं दुकान म्हणजे एकाच दुकानात कापड, किराणा, फटाके सगळं एकाच दुकानात मिळायचं. आणि ते गायक होते, वारकरी पंथाचे होते ते. आणि त्यामुळं आणि ते त्यांना कला, क्रीडा ह्या खूप आवडायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे ते इंग्रजांच्या दरबारामध्ये कॉन्सिलर होते आणि त्यामुळं त्यांना मान पण होता, सन्मान होता. माझे वडील होते तेव्हा समोरून जर एखादी बाई आली तर ती डोक्यावर पदर घेऊन यायची किंवा पायातल्या चपल्या करून द्यायची, इतका त्यांचा मान होता. माझे वडील झोपून होते त्यावेळेला तिथे कधी चोऱ्या होत नव्हत्या, दारूचे अड्डे नव्हते, सगळं वातावरण खूप छान चाललं होतं. पण त्यांचा कडक स्वभाव असायचा. ते घरी आले आणि आम्हाला पोहण्याची आवड. आम्ही सकाळी 10ला गेलो तर 4च्या वेळेला पोहत असो.
त्यावेळेला वडिलांनी आमच्या घरापासून खूप लांब शेती होती, तिथून हाक मारायचे अशोक म्हणून. तिथे लांब आम्हाला हाक काढली की पटकन निघून यायचं. सर, तुमच्या प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत तुमचा प्रवास हा कसा झाला? खरं म्हणजे हा प्रवास सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो आहे. खूपच खडतर गेला. एक तर खेडेगाव शिक्षण नव्हतं, त्यामुळं आम्हाला पंढरपूरला नातेवाईकाकडे ठेवावं लागलं. पण जे नातेवाईक होते ते खूप काम करून घ्यायचे. काही चुकलं की त्या दिवशी जेवण नाही ते, आणि वेताची छडी आणून ठेवली होती. काही चुकलं की ते मारायचे. आणि बालमन काय असतं हे त्यांना कधीच कळलं नाही. त्यामुळं खूप वाईट झालं. पण त्याच्यातून आम्ही ताऊन सुलाखून निघालो, हा त्यातला फायदा आहे. त्यामुळे आता जीवनामध्ये किती प्रसंग आले तर आम्ही त्यातून ताऊन सुलाखून निघतो. प्राथमिक शिक्षण माझं पंढरपूरला झालं. पंढरपूर 15 किलोमीटर आमचं गाव होतं. तिथं शेती पण होती आणि तिथं पहिलं प्राथमिक शिक्षण मला तिथं मराठी शाळा होती तिथं झालं. पण मला गुडघ्याचा संधिवाताचा त्रास होता, त्यामुळे मला उचलून शाळेत न्यायचं आणि उचलून आणायचं असं होतं. पण माझी आई खरं म्हणजे त्यावेळेस काही मी विचारलं नाही काय काय केलं, पण मला तिनं आपली स्वेदन चिकित्सा दिली आणि ते निरगुंडी, लिंब, बाबळ, माईन मुळ्याची पानं ह्याच्यात ती मला वाफायला द्यायची. आणि मी एक वाफारा घेतला किंवा 2 वाफारे घेतले तर 15 वर्ष मला काही व्हायचं नाही. असे आत्तापर्यंत 2-3 वाफारे घेतले. शिवाय आई म्हणजे वैद्यकीयच तुझं होतं, पण त्यावेळेला मी विचारायचं विसरलो. तिच्याकडे पोट दुखतं म्हणून जर कोणी आलं तर ती चिमणीची शी आणायला सांगायची आणि आतमध्ये जायचं. काय करायचं माहीत नाही, पण आज आमच्या इंजेक्शनला जो फरक पडत नाही तो तिच्या चिमणीच्या शीमध्ये आतमध्ये जाऊन करायची आणि त्याने प्यायला द्यायची. अक्षरशः 5 मिनिटामध्ये कसली पोट थांबायचं. आणि डोळ्यामध्ये डोळे किती आले असेल तर त्याच्यामध्ये काचेरंग नावाचा होता, तो एक रंग असायचा, तो डोळ्यात घालायचे आणि त्यांचे डोळे बंद व्हायचे. शिवाय कोणाच्या डोळ्यात फूल पडलं तर ते सूर्याकडे बघायचं सकाळी उठून लवकर आणि थोडं बघायचं, परत खाली परात ठेवली असायची, त्यात पाणी असायचं, त्या पाण्यामध्ये बघायचं, पुन्हा वरती बघायचं, पुन्हा पाण्यात बघायचं. असं करताना 21 दिवसामध्ये कसलीही फूल असेल तर ते नाहीच व्हायचं. पण त्यावेळेला मी विचारायचं विसरलो, कारण मला काय माहिती पुढे मी डॉक्टर होणार आहे, नाही तर ते विचारलं असतं. आणि त्याच्यानंतर मग तिथून आम्ही हायस्कूलला गेलो. त्यावेळेला कॉप्याकडचं 7वीपर्यंत गेलो. तेव्हा तोंड फिरवा पाठ्या घ्या म्हणायचे आणि मी पुढच्या जोडून लिहायचं. पण त्यावेळेला 7वी नापास झालो तरी 8वीला प्रवेश मिळत असे. तेव्हा 8वीला गेलो, 9वीला गेलो, काठावर पास होत गेलो. नंतर 10वी झालो. 10वीला 44% मार्क पडले आणि त्यावेळेला 44% म्हणजे खूप वडिलांना पास झाला याचा वडिलांना धक्काच बसला, हा पासच कसा झाला. त्यामुळं सगळ्यांना खूप आनंद वाटला. मी जिथे शिकत होतो त्यांनी जरी वाईट वाटले, त्यावेळी जेव्हा मी पास झालो तेव्हा त्यांनी इतका आनंद झाला की त्यांनी मला पेढे आणायला लावले, पैसे दिले आणि पहिल्यांदा म्हणजे काकांना वाट सगळ्यात म्हणजे मी त्यांना त्रास घेऊ देत तो पास झाल्याचा, हा त्यातला आनंद त्यांचा. आणि असं म्हणून मी 10वी झाल्यानंतर मग मी त्यावेळेला पंढरपूरला एक कॉलेज नव्हतं, मला सांगलीला शिकायला ठेवलं. सांगलीला माझा भाऊ तिथं कापड दुकान होता आणि सांगली कॉलेज सांगलीला मी राहिलो. तिथं त्या वयामध्ये मला पिक्चर बघायचा एवढा नाद होता की वर्षाचे दिवस 365, माझे चित्रप्रभाचे 450. म्हणजे सकाळ मॅटिनी बघायचा, दुपारचं बघायचं, संध्याकाळचं बघायचं आणि घरी सांगायचं मी अभ्यासाला चाललो. अशा त्याने 4 वर्ष मी एकाच वर्गात नापास झालो. त्यामुळे मग घरच्यांनी ठरवलं की आता बास झालं, तुम्ही शिकायला लायक नाही, म्हणजे थोडक्यात नालायक आहे. त्यामुळे मला सगळ्यांनी शिक्षण बंद केलं. मी घरी आलो. मग आई म्हणलं आता काय करायचं, पैशाचं सगळ्यांनी करत हे केला, ह्याला पैसे द्यायचे, कसं शिकतो बघू. त्यांनी दुकानामध्ये म्हणून घेऊन राहायचं आणि मला इतका त्रास म्हणून घेऊन राहायचं म्हणलं. आणि मग मी आई कळवलं. आई म्हणलं तर काय करायचं. तेव्हाच एक जाहिरात आली आणि त्यात मी ते हे बघितलं, नांदेडची जाहिरात. आणि म्हटलं तिकडे जायचं, पण जायचं कसं, एक तर नांदेड कुठे ते माहीत नाही आणि पैसे कुठे, पैशाचे. मग आईने काय केलं की तिचे दागिने बरेच विकले आणि जे सौभाग्याचे जे दागिने होते ते घाण टाकले आणि मला सुरुवातीचं मदत केली. आणि मी नांदेडला गेलो. नांदेड कुठं जायचं मला माहीत नव्हतं. मी स्टेशन मास्तरकडे गेलो. म्हटलं नांदेड कुठेकडे आहे. ते म्हणजे मलाही माहीत नाही, पण तुम्ही लातूरकडे जा आणि तिथं तुम्हाला एस टीमध्ये मिळेल असं मला माहिती आहे. मग मी नांदेडला गेलो.
तिथं एस टी मिळाली, तिथं राहिलो. तिथं राहिलो, तिथं आता राहणार कुठं, पैसे तर नव्हते. मग तिथे एका व्यापाऱ्याला विनंती केली की म्हणलं बा तुमच्या गोडाऊनमध्ये राहू का एक रात्र. ते म्हणजे राहा बा, इथं बाथरूम आहे, तू तिथं राहू शकतोस, पण तिथं उंदरे इतके की बघ तू काय करायचं ते. म्हणजे चालेल, मी इथं झोपतो, कारण मला मोफतच करायचं होतं, मला पैसेच नव्हते. मग मी तिथं राहिलो आणि सकाळी उठलो आणि मग मी इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूला गेलो तर जे तिथले डीन होते आणि जे डेप्युटी डीन होते ते माझे नातेवाईक होते. त्यामुळं डीन विचारायचे, हां हे कागदपत्र का, ते म्हणजे होय 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 होय, एकही कागदपत्र नाही माझ्या फाईलमध्ये. आणि मग ते म्हणजे जरा क्लार्कमध्ये थांब, ते हिशोब बोलायचे. आणि मग तिथे गेले, मला खूप बोलले, म्हणजे तू इंटरव्ह्यूला आला का कशाला आलाय म्हणले. तर आलं लक्षामध्ये 4-5 दिवसाच्या तू पंढरपूरला जाऊन तुझी कागदपत्र घेऊन ये. मग मी आणली. मला 44 मार्क आणि 50 जागा होता, त्यात 1500 मुलं आली होती, त्यात माझा 19वा नंबर 44 मार्क असून. त्यामुळे ते मला आश्चर्य वाटलं. आणि सर तुमचा वैद्यकीय प्रवेश झाला, पण त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेताना तुम्हाला काही रोचक आठवणी असतील, काही गमती जमती असतील तर ते आम्हाला सांगा सर. आमच्याकडे कसं होतं की एक बाकरी नावाचे सर होते आणि त्यांची ही मुलं चेष्टा करायची. लक्षामध्ये समजा उदाहरणार्थ जर का त्या एखादा आला किंवा भोजराजा होता किंवा वाघ आहे की लगे मुलं उठायची, आम्हाला भीती वाटते, वाघाचा काढायचं नाही वगैरे वगैरे बोलायचे तिथं. आणि दुसरे कंधारकर नावाचे आमचे डॉक्टर होते शिकवायला, तर ते कुणाशी वाद घालायचे नाहीत. एखाद्याने सांगितलं की हे बरोबर नाही, चूक आहे, हां तेही बरोबर आहे आणि हेही चूक नाही, हे त्यांचं वाक्य असायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये 50 मुलापैकी 2 मुली होत्या. आम्ही तिला कॉलेज क्वीन म्हणायचो. आणि त्या वयामध्ये मला तिच्याबद्दल खूप आकर्षण वाटायचं. असं वाटायचं ती अशी नियम बोलावं, तिच्या जवळ बसावं. बसमध्ये, कॉलेजची बस असायची, आणि मग मी स्वप्न रंगत राहायचो त्या काळात. एकदा काय झालं, कॉलेजची बस होती, ती आजूला टेकडी नावाचं तिथे टेकडी आहे, तिथे शवविच्छेदन करायचं. तेव्हा ती एकदा आम्ही बसमध्ये बसलो आणि त्याच्यानंतर एक भोपाळ नावाचा एक विद्यार्थी होता आमचा वर्गातला. तो अतिशय दिसायला चांगला, सुदृढ, खूप छान होता, नटच. तिने एकदा तिची छेड काढली, तिने एकच थोबडी अशी ठेवून दिली, आवाज घुमला आणि स्वप्नात सोडूनच दिला. मला त्या स्वप्नात सुद्धा ती परत आली नाही. आणि बसमध्ये बसायचो. एकदा काय झालं, बसमध्ये गर्दी होती, पण तिच्या शेजारी बसायला कोणी तयार नव्हतं आणि ती सीट मोकळी होती. मी पण उभा राहिलो, कारण तिच्या शेजारी बसून माझंही धाडस नव्हतं. मग ती म्हणली बसा ना. मला आश्चर्य वाटलं, मी अंगूळ चढून बसलो. मग नंतर तिनं तुमची अनाटॉमीची हे दे, हे दे, असं माझा संबंध खूप वाढवला. खरं म्हणजे त्या मुलाच्या तुलनेत मी काहीच नव्हतो. आणि संबंध वाढवला. आम्ही 24 तास एकत्र फिरायला लागलो. आणि मग एक दिवशी ती म्हटली, ह्याच्यावर मी कथा लिहिलेली आहे, फिरकी नावाची. ती पेपरमध्ये ह्याच्यात आलेली आहे, दिवाळी अंकात आलेली आहे, 3 कथा आलेल्या आहेत. मग ती एक दिवशी मला म्हणली, आणि मुलं चिडवायची की तुम्ही 24 तास एकत्र असता, रात्री दिवस एकत्र असता, काहीतरी वगैरे वगैरे. आणि मग ती घरी म्हणली की तुम्ही माझ्या घरी याल का. म्हणजे तुझ्या घरी, म्हणजे तुझा बाप खवीस, तू मला काय करेल. म्हटलं मग मी नाही येणार तुझ्या घरी. नाही म्हणली काय करणार नाही, पण मी येणारच नाही. ती मुली नाही तर म्हणजे यायलाच पाहिजे. रविवारी सुट्टी असते, माझे वडील बँकेत असतात, त्यामुळे त्यांना सुट्टी असते आणि आपल्याला सुट्टी असते, तर दुपारी 3 वाजता या. मग मी त्या दिवशी 3 काही लोक वाजनात. मग 3 वाजता मी निघालो आणि गेलो, तिच्या घरी गेलो. आणि हात थरथर होता, पण बेल वाजवली आणि आणि त्याचा तो खळीच बापच आला. आणि तो म्हणला काय. मी म्हणलं मंगला. नाही म्हणलं मंगलाबाई. नाही ताई. नाही म्हणलं मंगलाबाई. काय बोलतोस म्हणले. हां मग घामाने डबडवलं आणि मी निघालो खोल्यात परत. तेवढ्या ती हसायला लागला. म्हणजे तू प्रेम करतोस ना, मग मंगला काय म्हणत नाहीस म्हटलं. आता प्रेम म्हणजे मैत्री होती. आणि असं घेऊन मग तुझ्या घरी आमचं जाण्यानं वाढलं. आणि त्यानंतर लग्न झालं सर. हो लग्न झालं. ते लग्न असा गंमतशीरच झाला. मी एकूण 45 मुली बघितल्या, पण मला अशी चांगली अशी म्हणजे मनाला आकर्षण असं मिळत नव्हती. आणि एके दिवशी काय झालं, पंढरपूरला माझ्या पुतणीचं लग्न होतं, म्हणून मी पंढरपूरला जायला बसलो शिवाजीनगरला.
त्यातही बरीच गंमत आहे की मला त्या दिवशी जायला मिळालं नसतं, पण त्यावेळेला बोगम डॉक्टर होते, ते माझे बॉस होते, उतरला असायचे ते एक दिवशी आले तिथं आणि मी छान निवांत बसलो होतो. नारायणगाव माझ्याकडे होतं पहिले 1-2 वर्ष. त्यावेळेस संजय गांधीचं राज्य होतं आणि फॅमिली प्लॅनिंगला फार महत्त्व होतं. प्रत्येकाने केस द्यायचीच आणि एकेका वेळेला 25-25, 26-26 केसेस असायच्या आणि मी खूप कंटाळलो. आणि कंटाळण्यापेक्षा मला लग्नाला जायचं होतं, माझ्या पत्नीचं लग्न होतं सख्या. आणि मी चिंतातूर होऊन बसलो होतो, तर डॉक्टर बोगम आले. ते खूप रागीट पण खूप प्रेमळ पण. ते आले आणि मला लांबून बघितलं, मी असं चिंतातूर बसले. मग त्याने मला काय होते तुम्हाला, काय कसली चिंता आहे? मी तसं काय नाही म्हणजे सांगा मला सांगाच. म्हणजे असं घरी लग्न आहे म्हटलं आणि मला तर जायला मिळत नाही म्हणजे एवढ्या केसेस येते, टाकून मी कसं जाऊ? ते म्हणजे काय काळजी करू नका, तुम्ही जा, मी तुमच्याही केसेस बघतो, उतरच्याही बघतो. आणि मग त्यांनी मला त्यांच्याकडे जीप होती, जीपमध्ये घातलं, कुंपवणी आणलं, म्हणजे कपडे भरले आणि नारायणगावच्या स्टँडला आणून सोडलं. आणि त्यामुळे मी तिथं पंढरपूर जायचं म्हणून मी शिवाजीनगरला गाडीची वाट बघत असतो. त्यात मुंबई कोळे गाडी ही पंढरपूरहून जात होती. त्यात माझे होणारे सासरे होते, ते मला माहीत नव्हतं, पण ते माझे लांबचे नातेवाईक पण होते. ते खाली उतरले आणि चहा पितला त्यांनी आणि माझ्याकडे बघत गेले. त्यांना वाटलं हा कुठेतरी बघितलेला आहे. मग मी त्याच गाडीत बसलो, कोळे गाडीत. मग त्यांनी शेजारी जागा दिली, बसवली इथं. एका उठवलं आणि मला बसवलं. त्यानं तो कसा उठला तेच माहीत नाही, म्हणजे तो उठवले उठला. आणि मग मी तिथं गेलो आणि बसलो. मग त्यांनी माझी माहिती काढायला सुरुवात केली की तुला किती मिळतात, काय मिळतात. तेव्हा महिन्याला 2,000 म्हणजे खूप झाले. तेव्हा मी त्यांनी सांगितलं, तेव्हा खूप आनंद वाटला आणि त्यांनी मला ठरवलं की याला जावं, हे करायचं. त्याक्षणी त्यांनी प्रश्न विचारत गेले आणि मग मी पंढरपूरला पहाट आलो. पहाट आल्यानंतर मी दरवाजाची बेल दाबली. त्यावर एका मुलीने दरवाजा उघडला. ती जे माझ्याबरोबर होते त्यांचीच मुलगी होती. आणि मी इतकं आकर्षित झालो की म्हणलं करायचं लग्न तर हिच्याशीच करायचं. आणि मग ठरवलं काही होऊ द्या, हिच्याशी लग्न करायचं. त्याच्यावर बऱ्याच मुली बघितलं आणि त्या दिवशीसुद्धा काही मुली येणार होत्या बघायला, दाखवायला. मग त्याच्यानंतर मी सगळ्यांना माझं सांगितलं. मग सगळ्यांनी मला अक्षरशः शिव्या दिल्या की त्यांचं गोतं उत्तरेश्वर आणि माझं गोतं उत्तरेश्वर, मी असं लग्नच होऊ शकत नाही. मग आता काय करायचं, सगळं प्रश्न पडला. मला तर ठरलं होतं तिच्याशीच लग्न करायचं. मग एक दिवशी माझ्या पत्नीचं लग्न वगैरे झालं आणि आमचे वडील मंडपात एकटेच बसले होते. आता म्हणलं काय करायचं, मग त्यांच्याजवळ जाऊन बसलो. वडील भयंकर रागेट, म्हणजे कुस्त्या खेळणारे, इथं कधी कुस्ती खेळली आपल्या इथं. आणि मग मी त्यांच्यावर बसलो. म्हणलं दादा, आम्ही दादा म्हणायचो, दादा तुमचं मी मोडणार नाही, मी तुमच्या आज्ञेतच राहणार. तुम्ही म्हटलं नाही मुलीशी लग्न नाही, मी करणार नाही. वा म्हटलं, पण म्हणजे माझी एक अट आहे. म्हणजे काय? म्हणलं मी मग लग्न करणार नाही, तर मला परमिशन, मी लग्न नाही करणार. ते म्हणजे बाबा मला त्यांच्या शिव्या दिल्या आणि म्हणले कर बाबा लग्न, आणि असं आमचं लग्न झालं. सर मग तुमच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीचे पुढं काय झालं? खरं म्हणजे पुढे व्हायचं तेच झालं, कारण मी पंढरपूरपासून खूप लांब आणि त्यांना विचारल्याशिवाय तुम्हाला काही करायचं नव्हतं. तिच्या वडिलांची खूप इच्छा होती की लग्न करावं, पण नाही जमलं. आणि नंतर मग तिने पुढे काय केलं मला माहीत नाही, पण लग्न झालं. त्याच्या अगोदर एक मला फार महत्त्वाची गोष्ट सांगायची की ती गोष्ट अजूनही माझ्या मनात आहे. तर मी ती गोष्ट लिहिलेली आहे, देवळी अंकात आलेली आहे. त्या गोष्टीचं नाव सल. तर ती अजूनही माझ्या मनात सल आहे. मी आणि माझे 2 मित्र त्याच्या गावाला सुट्टी करता निघालो. डॉक्टर झालो होतो आम्ही, सुट्टीला निघालो आणि जामखेडला तिथं गाडी बदलायची होती आणि मी तिथं थांबलो होतो. आम्ही तिघं. तेवढ्यात आमच्या समोर एक अतिशय सुंदर मुलगी, साधारण 15-16 वर्षाची आणि त्याचा भाऊ 14 वर्षाचा, असे समोर बसले होते, समोर उभे होते. ते त्यांच्यात गप्पा मारत होते, आम्ही आमच्या गप्पा मारत होते. पण ती मुलगी त्या मुलाशी आमच्याकडे बघून किती बोलत होते. आणि नंतर थोड्या वेळाने तो मुलगा आमच्याजवळ आला आणि म्हटला तुम्ही आमचे तिचं लग्न आहे, ती माझी बहीण आहे आणि तुम्ही पाहुणे म्हणून याल का तिघंजण? म्हणजे हा काय विचित्र प्रश्न. म्हटलं आमची ओळख नाही पाळख नाही, तुम्ही पाहुणे म्हणून कसं काय बोलता? म्हटलं नको, काही आमच्या राळा घेतला, उद्या कसं झालं काय झालं, म्हटलं नको भाऊ, आम्ही काही येणार नाही. मग ते गेली ते त्याच्याजवळ, त्यांचं बोलणं झालं. मग तो मुलगा परत आला. मला तुम्ही घाबरू नका, आमचा काही वाईट हेतू नाही आहे, तुम्ही आमच्यावर चला. म्हटलं असं कसं शक्य आहे? म्हटलं पाहुणे तुम्ही दोघंच लग्नाला आणि पाहुणे कोण नाहीत, असं शक्य नाही म्हटलं. मग ती परत मुलगी जवळ आली आणि म्हटली मी तुम्हाला सगळं सांगते की असं का घडलं. तेवढ्यात
एस टी लागली आणि परत त्यांच्या गावाला जायला, म्हणजे जिथं लग्न होतं त्या गावाला जायला परत एस टी नव्हती. ते म्हणजे तुम्ही गाडीत बसा आणि तुम्हाला सगळं सांगते. मग मी गाडीत बसलो, आम्ही तिघेही गाडीत बसलो आणि गेलो. तिथून एक 5-7 किलोमीटरवर ते गाव होतं. 2 पडकेवडे होते, एका नवरा मुलगा आणि आम्हाला दुसरा पडकावडा दिला होता. आणि मग तिने मला सांगितलं की माझ्या वडिलांना महारोग आहे आणि आईला महारोग आहे आणि त्यामुळे तिने अट घातली की लग्न व्हायचं असेल तर तुम्हाला दोघांना आणता येणार नाही, तुमच्या भावाला नाही त्याला आणू शकता आणि म्हणून आमच्यावर पाहुणे नाही, तुम्ही काही घाबरू नका. मग म्हणलं ठीक आहे. आणि मग आम्ही तिथं पाडक्यावर गप्पा मारत बसलो. ती म्हणजे थांबा मी त्यांना बोलवते, त्यांची ओळख करून देते. मी तिथे बसलो आणि आम्ही वारंवार बसलो. तेवढ्यात एक काळसर धोतर, मळकट कोट, शर्ट आणि काळी टोपी घातलेला, टोपीसुद्धा घामाने खराब झालेली, असा एक माणूस होता. आम्हाला वाटलं जस्ट सासरा असेल. मग तिथं आल्यानंतर आम्ही विचारत पडलो की नवरदेव कुठं आहे. ती म्हणजे यांच्याशी माझं लग्न ठरलं आहे. आम्ही एकदम म्हणजे आमच्यावर शहाराच आला. का तर केवळ आईवडिलांना भारोग होता म्हणून. मग आमच्या ती परत सांगून गेली. ते गेल्यानंतर आम्ही तिघांनी विचार केला आपल्यापैकी कोणी लग्न केलं तर. म्हणलं माझं गाव फार लांब आहे पंढरपूर, मी काय करू शकत नाही, तुमच्यापैकी दोघं गाव आहे तुम्ही करा. ते म्हणजे आम्ही पण नाही तसं करू शकत. मग असं करता करता आम्ही नाही केलं. दुसरा दिवस उजाडला. सकाळी 10 वाजता लग्न झालं आणि आम्हाला खूप वाईट वाटलं. मग ती जवळ आली, तिनं पाय पडायच्या वेळी आम्हाला मिठी मारली, खूप रडली. मिठी काही लोक सोडत नव्हती आणि आम्ही घाबरलो. म्हणजे त्या मुलाला काय मिळालं, त्या माणसाला काय वाटेल. मग आम्ही त्याला म्हणलं ठीक आहे. त्याच्यानंतर मला मी निघतो, तुम्ही थांबा, जाऊ नका. आणि मग ती आतमध्ये गेली आणि एका फाडक्यात त्यावेळेला डबे किंवा असलं काय नव्हतं, एका फाडक्यात बुंदीचे लाडू आणि चिवडा आम्हाला दिला. म्हणजे लांब आहे, तुम्हाला चालत जायचं आहे, तुम्ही रस्त्यात खा. आणि मग आम्ही रस्त्यात एक विहीर दिसली, तिथं पाणी चाललं होतं. आम्ही तिथं बसलो जेवायला, हातपीत धुतले आणि मग घ्या तिघं एकमेकाला घ्या म्हणजे तुम्ही घ्यायचं कोणीच नाही, कारण ते तिच्या हस्तं हे होतं ना लाडू आणि चिवडा. मग घ्यायचं कोणी, आपल्याला झाला महारोग तर अशी सगळ्यात भीती. मग मी म्हणलं एवढं प्रेमान दिले म्हणून मी सुरुवात केली, मग सगळ्यांनी खाल्लं. पण हे सण हे मला अजूनही वाटते की त्यावेळी मी लग्न करायला पाहिजे होतं. सर तुमचं मूळ गाव पंढरपूर, शिक्षण नांदेडला झालं आणि वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर तुम्ही पिंपळवंडी गाव हे वैद्यकीय सेवेसाठी कसं निवडलं सर? ते तर खेडोपाडी गाव होतं. खरं म्हणजे निवडायचा प्रश्नच नव्हता, आमच्या हातात काही नव्हतं. जेव्हा आम्ही जिल्हा परिषदमध्ये गेलो इंटरव्ह्यू द्यायला, तेव्हा हिंदराव भोंके नावाचे डेप्युटी CEO होते. ते माझ्या भावाचे चांगले मित्र होते. मग त्यांनी मला मेडिकल ऑफिसर म्हणून लगेच ऑर्डरच दिली. आणि क्लार्कने विचारलं तुम्हाला कुठलं गाव पाहिजे. आळा आहे आणि पिंपळवंडी आहे, नाळगाव तात्पुरते मिळेल. मग मी विचार केला काय करावं, कारण गावाची कुठलीच माहिती नव्हती. पण म्हटलं ठीक आहे पिंपळवंडी द्या. मग त्यांना पिंपळवंडी दिलं आणि क्लार्ककडे गेलो हे घेऊन. क्लार्क म्हणले बस 8 दिवस तुम्ही तिथं राहणार, 8 दिवसांनी तुम्ही पळून येणार. म्हटलं का, मी आता मी सगळे डॉक्टर पळून चालेत म्हटलं. तिथला स्टाफ, तिथं दोन ग्रुप आहेत, त्याच्या मारामाऱ्या होतात, त्या चावडीमध्ये येतात. आता म्हटलं काय करायचं बाबा. मी आलो पिंपळवंडीत आणि मग तिथं एक तांबे सिस्टर होत्या आणि कोडक सिस्टर होत्या. कोडक सिस्टर ख्रिश्चन होत्या. मग पहिल्यांदा मी आल्यानंतर राहायचं कुठं, मग मी दवाखान्यात त्याच्या खोलीत राहायला लागलो. मग कोडक सिस्टर तिथं काही खाण्यावर का असं काहीच नव्हतं. मग कोडक सिस्टर चहा दे, नाश्ता दे आणि जेवण दे असं सुरू केलं. आणि मग तांबे सिस्टरला वाटलं की आता हे कोडक सिस्टरच्या ग्रुपमध्ये गेले, आता काय आपलं खरं नाही. पण चार्ज होता तांबे सिस्टरकडं. मग जेव्हा चार्जची वेळ आली त्यावेळेला ते घाबरत त्यांना घामच फुटला होता. ते बाबा बेड पॅन 7 आहेत, कुठे आहेत 7, 3च आहेत. मग मी भरून देते म्हणायच्या. मी का भरून देता तुम्ही, मला अधिकार आहे ते भंगारमध्ये टाकायचा, तुम्ही भरून देऊ नका. त्यांना एकदम माझ्याबद्दल एकदम हेच वाटलं लागला, आदर वाटला लागला. ते म्हणजे काही कुठल्या ग्रुपमध्ये गेले नाहीत. आणि मग मी त्याच्यानंतर असं केलं की पगार झाला की एकाकडे सगळ्यांनी जायचं, मग तो शिपाई असो कुणी असो. मी प्रथा चालू केली आणि मग सगळे एकत्र झाले. सर जेव्हा आपण मेडिकल ऑफिसर म्हणून पिंपळवंडी गावामध्ये वैद्यकीय सेवा देत होता,
त्यानंतर तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिसकडे पिंपळवणी गावामध्ये कशी सुरुवात केली? त्या काळामध्ये ज्या काळात मी आलो तेव्हा पिंपळमध्ये लाईट नव्हती. हा अप्रोच रोड होता, तो अक्षरशः चिखलातून यावा लागायचा आलोक्षामध्ये. आणि गावामध्ये लाईट नव्हती, रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, काहीच नव्हतं. आणि म्हणलं इथं काय राहायचं आहे. आणि त्याच्यातल्या त्यात 1-2 डॉक्टर इथं होते. एक डॉक्टर लिमे नावाचे होते आणि दुसरे रानभरे नावाचे होते. तर दोघांच्या पद्धती फारच विचित्र. डॉक्टर लिमे काय करायचे, पैसे घ्यायचे नाहीत. त्यांना कुणी बटेन आणून द्यायचं, मिरची आणून द्यायची, सगळं बाटली, धान्य. आणि ही बघितल्यानंतर मी म्हणलं, माझे 2 भाऊ सासवड जिल्हा तालुक्यात होते प्रॅक्टिस करत, तिथं असली पद्धतच नव्हती. मी म्हटलं आता इथं राहायचंच नाही म्हटलं, हे काय पद्धत आहे म्हटलं. आणि मग मी निघालं तर गावात गुणगुण पसरली की डॉक्टर निघाले, पळून चाललेत. मग तेवढ्यात ते दाढीवाले बुवा वाघ होते, त्यांनी सगळ्यांनी मिटिंग भरली, माझ्या अंगणात जमा झाले. म्हणजे तुम्ही आला चालला काय, 2-4 महिने बघा, 6 महिने बघा, आणि मग जा तुम्ही जायचं असेल तर. म्हटलं ठीक आहे. आणि मग मी राहिलो तिथं. ते रानभरण्याची पद्धतच वेगळी होती. ते 1 वाजता खाली यायचे पूजा करून. आणि खाली आले तर जर एखादा पेशंट आला की बाबा कुत्रं चावले, तर ते म्हणायचे काळं होतं का, तांबडं होतं का, पांढरं होतं, पाळलेलं होतं का, रानातलं, तर ठीक आहे. आणि ते चला कुत्रं बघायला, आणि ते कुत्रं बघायला जायचे. आणि एक दिवशी काय झालं की पेशंट कंटाळून माझ्याकडे आला. म्हणलं मी कुत्रं चावले, मी घेतलं, इंजेक्शन दिलं. मग तुझं बाळाच्या वेळेस मग काय बोलायचं का? हो म्हटला. ते डॉक्टर कुत्रं बघायला गेलं. म्हटलं त्याचं कसं सापडणार कुत्रं. परत विंचू चावलेला पेशंट आला तर त्याला विचारायचे तांबडा होता का, काळा होता का, काय होता, असं विचारायचे. म्हणजे असे त्यांची विचित्र पद्धत होती. पण तरी मी त्यांना सहाय्य करत होतो. ते कॉम्प्युटर उभं राहायचे आणि माझ्या कॉम्प्युटरला असं हात या. मग ते कंपाऊंडर जायचा आणि म्हणायचं टेरामायसिनचं बल्ब आहे का. मग तो विचारायचा मला, काय करू, देऊन टाक, लक्षात, ज्याचा शेत ज्याला मिळतो लक्षात. आणि मी त्यांना खूप मदत करतो. जरी गावातले डॉक्टर होते ते माझी अशी वृत्तीच नव्हती कधी. सर, पिंपळवणीमध्ये आणि परिसरामध्ये तुम्ही ज्या होम व्हिजिट्स करायचे, वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करायचे, ते त्याबद्दल तुमचं फार नाव आहे आणि फार ऐकून आहे. सगळे डॉक्टर, जुने डॉक्टर असतील, नवीन डॉक्टर्स, फार ऐकून आहे. तर त्याबद्दलचे काही किस्से, काही अनुभव आहेत का? खरं म्हणजे खूपच आहेत. एक त्यातला की कधी कोणाला अडवलं नाही, लुटलं नाही, प्रामाणिकपणे मी काम करत गेलो. त्यावेळेला मी संध्याकाळचं जेवण पहाटे 5ला करायचो, पण पेशंटला नाही म्हणायचं नाही. आणि खूप फिरलो, बऱ्याच वेळेला जीव धोक्यात घातला. एकदा मी गंगाराम बेलक म्हणजे वडगावच्या सरपंच त्यांच्या घरी गेलो, रात्रीची वेळ लक्षामध्ये. आणि त्यांच्या घरी गाडी ठेवली बुलेट, आणि थोडंसं बरं एक मैलभर लांब होतं, चालत गेलो कारण तिथे गाडी जात नव्हती. आणि मग तिथं ते सोडायला आले. आणि त्यावेळेला त्यांच्याजवळ ते कंदील होता, बॅटरी पण होती. आणि कंदिलामध्ये बघितलं तर जिथे गाडी उभी केली होती तिथं मोठा भुजंग म्हणजे नागराज काही अंतरावर. आणि गाडीत ढकलून चालच होत नव्हती कारण चिखल अडकला होता, गाडी बंद पडली होती. मग ते म्हणजे आम्ही बैलगाडी आणायला जातो, माझा कंपाऊंडर ते बैलगाडी, आणि तो हे तिथं आणि मी जवळ. आणि तो जर आला लक्षात, पण तो स्वतःहून येणार नाही, पण मी जीव धरून बसलो. आणि नंतर मग ते आले. पण अशा अनेक गोष्टी झाल्या की ज्याच्यामध्ये मी जीव गमावता राहिलो. एकदा मच्छिंद्र काचे, म्हणजे काचेच ना ते महाराज होते, ते त्यांच्याकडे व्हिजिट आली. आणि आमच्या बुलेटला ब्रेक नव्हता, आणि त्यांची विहीर अशी सपाटावर होती, आणि त्याला कट्टाबिट्टे काहीच नाही. आणि नंतर आम्ही ते बुलेट घेऊन गेलो, आणि त्याला ब्रेक नाही, आणि समोर बघता एकदम विहीर. आता काय करायचं. मग त्यावेळेला थोडंसं तारतम्य वापरून ती गाडी उसात वळली, आणि उसात आम्ही दोघं जाऊन पडलो. एकदा एक शेतकरी एक शेळी घेऊन आला, आणि तो म्हटला डॉक्टर मी फार अडलो आहे लक्षात, ह्याला इंजेक्शन देता का. मलाही द्या आली, मला देऊन टाकू. मग त्याला इंजेक्शन दिलं. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या दवाखान्यात शाळाच किंवा ह्यांना इंजेक्शन द्या. मी म्हणजे मी परत देणार नाही म्हटलं लक्षामध्ये. फारच गमतीशीर अनुभव. हो ना. पण मी डॉक्टर बोल नाही म्हटलं द्यावं इंजेक्शन. माझा एक सगळ्यात मोठा अपघात म्हणजे मी कुकडी नदी 3 जून सकाळी 7 वाजता त्या नदीत पडलो. मी पुण्याहून येत होतो, त्यावेळेस इथं मेडिसिन मिळत नव्हतं. मी अक्षरशः जीप गच्च होऊन मेडिसिन आणलं होतं, टायर आणले होते,
आणि तेव्हा हुडची जीप होती, म्हणजे मागणं बंद करायची पट्ट्याने, आणि मी आतमध्ये, आणि ती नदीमध्ये मी काय झालं मला कळलं नाही. समोर एक भरधाव ट्रक येत होती एवढंच मला आठवतं आहे, आणि मी थोडं पुढे गेलेलं आठवतं आहे, पण नंतर मला काही आठवत नाही. वास्तविकता सगळे दगड असतात ना सुरक्षित, ते ओलांडून मी खाली पडलो होतो. ज्यावेळेला मला जाग आली तेव्हा मला असं कळलं की आपण पाण्यात आहे. पण मी घाबरलो नाही, म्हणला ठीक आहे, जे होईल ते होईल, आता काय करणार. कुणाचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण माझा मुलगा जेव्हा MBBSला गेला, 12वीला होता, तेव्हा मी असं बोललो होतो, आमचं दैवत आहे की बाबा तो जर का 12वी चांगल्या मार्काने पास झाला आणि त्याला MBBSचा प्रवेश मिळाला, तर मी 15,000 रुपये मी तिथं आणून देईन नांदेडजवळ तिथे निरखेल नावाचं शंकराचं मोठं हे ठाण आहे, म्हणलं देईन. आणि काही ना काही ते अडचणी नसायच्या, कुणीच्या अडचणी दाखवायच्या, 2 वर्षी गेलोच नव्हतो. पण जेव्हा मी खाली पडलो त्यावेळेला कुणी दिसलं नाही, साक्षात्कार नाही, पण तेव्हा डोक्यात आलं, अरे आपण ते 15,000 दिले नाहीत. मग मी तिथे बोललो की मी 15,000 2 महिन्याच्या आत मी आणून देईन, पण मला ह्यातून वाचव. आणि मी वाचलो. त्यावेळेला किती वेळ असेल हे जर का तुम्ही ऐकलं तर माझा विश्वास बसत नव्हता की ज्यांनी मला वाचवलं ते चिंचोलीचे होते, ते 2 जण होते. आणि त्यातही गंमत झाली की मग त्यांनी मला वाचवलं, घरी आणलं, सगळे पोचवलं, सगळं झालं. पण जेव्हा मी त्यातून थोडासा हे झालो तेव्हा मी त्यांना घरी बोलवलं. त्यांना संपूर्ण संसाराचं दोघांना भरभरून सामान, ते म्हणजे एवढं काय केलं, एवढं म्हणेपर्यंत मी दिलं. फक्त मला एक सांग म्हटलं की मी पाण्यात किती होतो. ते म्हणजे 30 मिनटं. 30 मिनटं म्हणलं मेडिकलदृष्ट्या, 2 मिनटं ती 5 मिनटंसुद्धा खूप आहेत म्हटलं, तुम्ही काही बोलू नका. मग त्यांनी मला कथा सांगितली की तुम्ही पाण्यात पडत असताना एका मुलीने तुम्हाला बघितलं, ती मुलगी स्टँडला, म्हणजे तिथं आता जे हे तिथं आली, तिथं कामावर होते ऊसतोडीवाले, तिथं आली. त्यांनी सांगितल्यानंतर ते दादा काकडेकडे गेले, तिथनं दोर आणला आणि नदी ते खूप भरून वाहत होती. तिथं आल्यानंतर उडी कोण टाकते. मग एक हांडे इरिगेशनचे हे होते, ते म्हणजे टाकोडी काय होत नाही. तो म्हणला बरं मी टाकतो, पण म्हटलं मला जोडीदार पाहिजे ना, आम्ही एकटं नाही टाकणार. जोडीदार शोधला. परत पहिला मला मी नाही टाकणार, माझ्या शेत 5,000 रुपये. मग ते हांडे साहेबांनी हिसकावून घेतले, म्हणजे मी 10 देतो तुला, खाली उडी टाक. दोघांनी मी उडी टाकली आणि ते आता उलटी गाडी पडली होती आणि मागणं पाठीमागणं तर बंद होतं, मीच काहीच करू शकतो आतून. आणि ते मागणं प्रयत्न करत होते, नाही बाजूनी प्रयत्न करत होते, दरवाजे फिट झाले होते पालथी पडल्यामुळं. मग आता त्यांना मी कसं सांगणार की मागणं उघडा, पण त्यांना कळलं. ते गेले मागणं, बेल्ट काढला, सगळं सामान उतरवलं, मग मला बाहेर काढलं आणि मग मी त्यावर उभं राहिलो. एवढं मला आठवत आहे. म्हणजे तरीसुद्धा मी बेशुद्ध पडलो नव्हतो, फक्त स्मरणशक्ती जायची यायची. सर त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करत होते आणि आत्ता नवीन लोक आलेत, नवीन प्रॅक्टिस, तर त्यावेळेच्या प्रॅक्टिसमध्ये आणि आत्ताच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय जाणवतं? खरं म्हणजे खूप काही जाणवतं. त्यावेळेला मी परकावारा घेतला होता धनजीबाई रावजीबाई शाह यांचा, आणि तिथे वरती मी डिलिव्हरी करायचो. एका 13 डिलिव्हरी तेव्हा वाढत व्हायच्या, आणि लोक निमूटपणे करून घ्यायचे की असं विचार तुमची डिग्री काय वगैरे. पैसे द्यायची सवय नव्हती. मग मी ती सवय लावली की रोख पैसे ते असे नाहीच करायचं. लोक मला नाव ठेवायची, डॉक्टर गोळ्या काढून घेतात, हे काढून घेतात लक्षामध्ये. पण उधार दिल्यानंतर उधार द्यायचाही प्रश्न आहे, तो पेशंट माझा राहत नाही आणि तो माझी नाचक्की करतो हे मला माहिती होतं. त्यामुळे ते बंद केलं. म्हणून नाही प्रॅक्टिस नाही झाली असं म्हणून मी ते बंद केलं. त्यामुळं गावसुद्धा नाव असते की तुम्ही आता रोखीची सवय लावली, मी लावली ती रोखीची सवय. म्हणजे व्यवहार ज्ञान लोकांना शिकवलं. हां, शिकवलं ती माझी शिकली लक्षामध्ये. अच्छा. सर एक प्रश्न आहे सर, की तुम्ही वैद्यकीय व्यवसाय केला पिंपळवंडी गावामध्ये, पण तुमची पुढची पिढी ही वैद्यकीय क्षेत्राकडे वळाली. पुढची पिढी म्हणजे माझं तर कोणी वळलं नाही आहे. सगळे मुलीचा मुलगा इंजिनियर झाला, मुलाचा मुलगा इंजिनियर झाला, म्हणजे दोन्हीची मुलं नको म्हणजे आम्हाला डॉक्टर नाही व्हायचं. कदाचित त्यांना ते ड्रेसिंग काढायची, घाण काढायची, काय असेल मला माहीत नाही, पण ते वाटत असावं. पण त्यावेळेला प्रॅक्टिसमध्ये गंमत होती. सर तुमचं वय सर आता 83 आणि अजूनही तुम्ही फिट तंदुरुस्त आहात आणि तेवढीच वैद्यकीय सेवा देत आहेत, तर तुमच्या त्या फिटनेस आणि तंदुरुस्तीचं काय रहस्य काय? रहस्य एकच आहे
की लोक ते देवपूजा करतात, मी देहपूजा करतो. पूजा म्हणजे मन लावून देहाचं. सकाळी मी नवली करतो, नाकाने पाणी घेतो लक्षामध्ये. आणि खाण्यामध्ये ठीक आहे, बदाम बिदाम चांगले आहेत, त्यातले बनवत नाही, पण मी सॅलेड खातो सकाळी. किंवा परत गॅस होणं किंवा काही नाही, गाजर, मुळा, काकडी, बीट फक्त खात नाही, कारण त्यात थोडी शुगर आहे म्हणून. पण ह्या 3 गोष्टी मी खातो, आवर्जून खातो. बऱ्याच वेळा मिळतात न मिळतात, पण आणि सफरचंद हे एक माझ्या आवडीचं आहे म्हणून खातो. पण त्यामुळे मी कदाचित फिट असावं असं मला वाटतं. आणि प्राणायाम मन लावून करतो. पंढरपूरला आमच्या हायस्कूलमध्ये प्राणायाम योगासना विषयच होता, त्यात पास व्हावंच लागायचं पंढरपूरला. त्यामुळे तिथून आम्हाला गोडी लागली. तुम्ही आलात, आम्हाला आपले अनुभव, गमतीशीर अनुभव, वैद्यकीय क्षेत्रातले अनुभव सर्व आम्हाला शेअर केले. आणि असं तुमचा फिटनेस, तुमची वैद्यकीय सेवा अशीच पुढं लोकांना मिळो. आणि तुमचं पुढचं जे आयुष्य हे खूप तंदुरुस्त आणि भरभक्कम आणि वैद्यकीय सेवा ही आपली पुढच्या पिढीला मिळत राहो ही आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. अगदी तुमच्या सदिच्छा मला मान्य आहेत. पण आमच्या घरातली माझा मुलगा आणि माझी मुलगी, ती डोळ्याची आणि मुलगा ENT सर्जन आहे, ते म्हणतात की तुम्ही आता प्रॅक्टिस करायची नाही, बंद. माझ्यावर सक्तीच केली. मी म्हणलं नाही, मी करणार प्रॅक्टिस, मी पैशाकरता करतच नाही. आता मी जर का प्रॅक्टिस बंद केली तर मला फिटनेस जाईल, म्हणून मी प्रॅक्टिस करतो. म्हणून मी प्रॅक्टिस अजूनही करतो, अजून करत राहील. धन्यवाद सर. धन्यवाद.